आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे नोट करा. आम्ही बघत होतो की व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही, व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही. ह्याच्या खोलात गेल्यानंतर आम्हाला कळालं की रोहित सिंग नावाचा जो व्हीके सिंगचा मुलगा आहे, भारी भारी गाड्या आहेत त्याकडे, गाड्या घ्यायला काय हरकत नाही. 5 स्पोर्ट्स कार आहेत, एका गाडीची किंमत 7 कोटी असेल, 35 कोटीच्या तर गाड्या आहेत त्याच्या. मुंबईचं त्यांचं जे डेलचं जे गेस्ट हाऊस आहे त्याच्या खाली 1-2 गाड्या लावल्यात, बाकी कुठे ते आम्हाला माहित नाही. या रोहित सिंगचं लग्न होतं 1.5-2 वर्षापूर्वी मॅरियट जयपूरला, राजस्थानमध्ये. तिथं कोण कोण गेलं होतं, कोणाकडे फोटो? आमच्याकडे काही लोकांकडे फोटो ते माझ्यापर्यंत आले नाहीत, पण येतील. पण ते मी वापरणार नाही, कारण कधी कधी आपण लग्नाला जात असतो. आमचं हे म्हणणं नाही की घातपात करणारे लोक तिथं गेले होते, नाही तर आमचं जे ऑब्जेक्शन ते अजिबात नाही. आमचं फक्त म्हणणं आहे व्हीएसआर वर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही, त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक, नेते, काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे, आणि काही दुसऱ्या राज्यातले. त्यातलं एक राज्य आम्हाला कळलंय ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते, ते कोण मी सांगणार नाही, पुढच्या काही ह्याच्यामध्ये मी मला माहितीये का, तर 100% माहिती आहे. टीडीपीचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला, रोहित सिंगच्या व्हीएसआरचा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते. मग व्हीएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता, आणि आज व्हीएसआर या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात, तेव्हा तिथं मंत्री महोदय, टीडीपी या पक्षातले, या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअरजेट एअरक्राफ्ट व्हीएसआर व्हेंचर एव्हिएशन मिनिस्टर. का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे? का दादांचा अपघात झाल्यापासून, का घात झाल्यापासून आतापर्यंत या राज्याचे सुद्धा मंत्री व्हीएसआरली प्रवास करतायत? का आतापर्यंत इतर राज्यांमध्ये सुद्धा व्हीएसआर चालू आहे? का? प्रश्न आहेत ना. आमचं धडधडीत डायरेक्ट म्हणणं आहे की सत्तेतले बरेचसे लोक हे व्हीएसआरच्या मालकांच्या निगडीत आहेत. काही लोकांचे व्यवसाय आहेत. हैदराबादचा एक कुठला तरी मोठा व्यावसायिक आहे, तो कोणाच्या जवळ आहे याच्या खोलात सुद्धा मी जात नाही, व्हीएसआरच्या नावाली आहेत. आणि आज सत्तेत जे लोक आहेत त्याच्या जवळ असणारा तो माणूस आहे, आणि कदाचित त्या माणसाकडे तिकडं त्या भागातलं एक छोटंसं पोर्ट सुद्धा असावं, त्या राज्यातलं फक्त एकच आहे, बाकी कुठले पोर्ट त्याचे नाहीत. मग कोण आहे हा माणूस? तिथं कोणाची सत्ता आहे? आणि ती सत्ता तिथं त्या ठिकाणी असताना त्या टीडीपी या पक्षाचे नेते जर रोहित सिंगच्या लग्नाला तिथं जात असतील, आणि टीडीपीचाच नेता आज जर तिथं एव्हिएशन मिनिस्टर असेल, आणि व्हीएसआर कंपनी आतापर्यंत बंद होत नाही, त्याचे ऑपरेशन तसेच चालू राहतात, कागदपत्र त्या ठिकाणी रिअलाइनमेंट करणं, नाही तर त्याचं मॅनिप्युलेशन करणं, असं आमचा त्याच्यामध्ये म्हणणं आहे.